तर आज आपण एका भन्नाट पद्धतीबद्दल बोलणार आहोत. ईट दॅट फ्रॉग. हो, नाव थोडं विचित्र वाटतं नाही का? पण विश्वास ठेवा, ही पद्धत आपली चालढकल करण्याची सवय मोडायला आणि कामाचा डोंगर सहज पार करायला जबरदस्त मदत करते. हा प्रश्न बघा, आज मी नक्की काय काम केलं? मला वाटतं हा प्रश्न आपल्यापैकी प्रत्येकाला कधी ना कधी पडतोच. दिवसभर इतकी धावपळ करतो, पण रात्री झोपताना वाटतं, अरेच्चा, हाती तर काहीच लागलं नाही. समाधान तर मिळतच नाही. आणि याचं कारण काय माहितीये? हे बघा, आपली टू डू लिस्ट इतकी लांब लचक असते की आपण तिच्या खाली दबूनच जातो. एकाच वेळी 100 कामांमध्ये हात घालतो, इकडून तिकडे उड्या मारत राहतो, पण खरी प्रगती 0. दिवसभर नुसतं बिझी असल्यासारखं वाटतं, पण खरं काम काहीच होत नाही. मग यावर उपाय काय? बरं, इथेच आपली ईट दॅट फ्रॉग ही भन्नाट संकल्पना मदतीला येते. चला तर मग जरा खोलवर जाऊन बघूया की हे बेडूक खाणं म्हणजे नेमकं काय आहे. ओके, तर हा फ्रॉग म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर आपला फ्रॉग म्हणजे आपलं ते एक सर्वात महत्वाचं, सर्वात जास्त परिणाम करणारं काम. आणि गंमत म्हणजे हे तेच काम असतं जे करायला आपण सगळ्यात जास्त टाळाटाळ करतो, पण एकदा का ते झालं की सगळ्यात जास्त फायदा पण तेच देतं. आणि या पद्धतीचा सगळ्यात महत्वाचा नियम काय आहे? तो इथे आहे. दिवसाची सुरुवातच त्या सर्वात मोठ्या, सर्वात अवघड कामापासून करायची, म्हणजे बाकी दुसरं काहीही करण्याआधी तो फ्रॉग गट्टम करायचा, संपून टाकायचा. हे बघा, इथे कामांचे 2 प्रकार दाखवले आहेत. यामागे ना एक प्रसिद्ध 80/20 नियम आहे. म्हणजे काय, तर आपली 80% कामं अशी असतात जी खरं तर क्षुल्लक असतात. ती फक्त आपल्याला बिझी ठेवतात. पण उरलेली जी 20% कामं आहेत ना, ते आहेत आपले खरे फ्रॉग्स. हीच ती कामं आहेत जी आपल्याला खऱ्या अर्थाने पुढे घेऊन जातात. त्यामुळे सगळा फोकस कुठे हवा? बरोबर, त्या महत्वाच्या 20%वर. ओके, मग पुढे जाऊया. पुढचा भाग आहे फर्स्ट सेट द टेबल. म्हणजे कामाला सुरुवात करण्याआधी योग्य तयारी कशी करायची ते आता आपण बघू. या वर्कबुकनुसार एक खूप महत्वाची गोष्ट सांगितली आहे. प्रेरणा आणि उत्पादकता वाढवायची असेल तर आपली ध्येय एकदम स्पष्ट आणि मोठी असायला हवीत. कारण कसं आहे ना, जेव्हा ध्येय स्पष्ट दिसतं तेव्हा ते पूर्ण करण्याचा उत्साह आणि निश्चय आपोआप वाढतो. आता इथे एक मस्त ॲक्शन प्लॅन दिला आहे. चला, या 4 सोप्या पायऱ्या बघूया. स्टेप 1, आपली 10 ध्येय लिहून काढायची, पण अशी लिहायची जणू काही ती आपण आधीच पूर्ण केली आहेत. स्टेप 2, त्या यादीतून असं एकच ध्येय निवडायचं जे पूर्ण झाल्यावर आयुष्यात सगळ्यात मोठा पॉझिटिव्ह बदल घडवेल. स्टेप 3, आता त्या एका मोठ्या ध्येयापर्यंत पोचण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या छोट्या छोट्या पायऱ्या लिहून काढायच्या. आणि शेवटची स्टेप 4, त्या सगळ्या पायऱ्यांना प्राधान्यक्रमानुसार लावायचं आणि लगेच कामाला लागायचं, वाट बघायची नाही. बरं, हे सगळं ऐकायला तर एकदम भारी वाटतंय, पण खरा प्रश्न तर हा आहे की ही बेडूक खाण्याची पद्धत खरंच काम करते का? चला, एका प्रत्यक्ष अनुभवातूनच हे जाणून घेऊया. ही गोष्ट आहे साराची. सारा ब्लिंकिस्ट टीममध्ये काम करते. तिने ठरवलं की आपण ही पद्धत स्वतः ट्राय करून बघूया. तिच्याकडे ना एक लेख लिहिण्याचं काम होतं, जे ती कित्येक दिवसांपासून टाळत होती. बरोबर, तोच होता तिचा फ्रॉग. मग साराला सगळ्यात जास्त मदत कशाची झाली असेल? तर या विचाराची. लेखक म्हणतात की कामाला सुरुवात करण्यासाठी स्वतःला मोटिवेट कसं करायचं? सोपं आहे. फक्त कल्पना करा की ते काम पूर्ण झाल्यावर कसं वाटेल. तो फ्रॉग संपवल्यावर जो आनंद, जे समाधान मिळणार आहे, त्यावर फोकस करा. साराच्या या प्रयोगातून आपल्याला काही महत्वाचे धडे मिळतात. पहिला, कामांची प्रायोरिटीनुसार लिस्ट बनवणं खूप महत्वाचं आहे. दुसरा, आपलं लक्ष विचलित होऊ नये म्हणून एक शांत, स्वच्छ जागा शोधणं गरजेचं आहे. तिसरा, जे आपण आत्ताच बोललो, काम पूर्ण झाल्यावर मिळणाऱ्या समाधानावर लक्ष केंद्रित करा, म्हणजे सुरुवात करणं सोपं जातं. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा, ही पद्धत काही दगडावरची रेष नाहीये, ती लवचिक आहे. म्हणजे आपल्या सवयी तपासून त्यात वेळोवेळी बदल करत राहणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, तर साराचा अनुभव आपण पाहिला. आता आपण येतोय शेवटच्या आणि महत्वाच्या प्रश्नाकडे. शुड यू ईट द फ्रॉग? म्हणजे ही पद्धत आपल्यासाठी योग्य आहे का? याचं उत्तर इथे आहे. बघा, ही पद्धत अशा लोकांसाठी एकदम बेस्ट आहे ज्यांना एक लवचिक म्हणजे फ्लेक्सिबल अप्रोच आवडतो, आणि जे लोक स्वतःच्या सवयी सतत तपासून त्यात सुधारणा करून स्वतःला अधिक चांगलं बनवण्यासाठी तयार आहेत, अशा लोकांसाठी हे ईट दॅट फ्रॉग मेथड एक जबरदस्त टूल ठरू शकतं.
आणि आता आपण आलोय शेवटच्या पण सगळ्यात महत्वाच्या स्लाइडवर. हा एक प्रश्न आहे जो प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. उद्या सकाळी असा कोणता एक फ्रॉग आहे जो आपण संपवू शकतो, ज्यामुळे आपल्या कामात आणि आयुष्यात सगळ्यात मोठा सकारात्मक बदल घडू शकेल?